लाईट आहे. विहिरीत पाणी पण आहे. बरं झालं. चांगले पावसाळ्यात लयच पाणी राहत. काय करते तू? काही नाही रे, बोल ना. तू आणि इथं काय करते? तुला माहिती नाही इथं करंट बिरड असते, पावसा पाण्याचं नाही यायला पाहिजे. अरे एवढं काही, मी शेतकऱ्याची पोरगी आहे. तेवढं तर करू शकते मी. अरे हा, ते विसरलो होतो का तू शेतकऱ्याची पोरगी? मग अरे मामा आणि काय मामाची पोरगी. हे कस काय आला तू? आता लक्ष ठेवूनच आहे मी. तुम्हाला जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत तुला रोज विचारणार मी. अच्छा, बरे बाबा तुझं आता आणि ते असं घरी जाऊन तर नाही विचारू शकत. मामा समोर आपलं बरं आहे रानात भेटलेलं. अच्छा, अरे बरं काय म्हणतो बोल. अरे मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय, कधी तू सांगते हा नाही काहीतरी. हा ना, पण अरे मला आता म्हणजे मी अजून विचार नाही केला त्या गोष्टीचा. काय कधी विचार करणार आहे? मला काय कळणारच तुझं. का रोज रोज यायला पाहिजे तुझ्याकडे मी असं विचारायला? ते बरं वाटतं का? अरे नाही बरं वाटत तसं, पण मग अजून मी विचार खर्चच नाही केलेला. मला आता विचार करावा लागेल. आणि तसं पण आता मी उद्या जाते तिकडं. झालं परत मग आता 6 महिन्यानेच येणार तू आता इथं. अरे मग नंतर सुट्टी नाही ना, डायरेक्ट दिवाळीला येतात. तेच म्हटलं ना मग. तुला फक्त अशी वेळ काढून न्यायलाच पाहिजे. याचा एवढा राग यायला लागला मला असं वाटतं मामाला लगेच फोन करावा, काय असेल ते विचारावा. बरं कर मग, काय तुला वाटेल तसं तू बघ. लई विचार करू का फोन मी? कर, करायचं होतं आता. हा, याला काय देऊ मामा, मला लई असा या गोष्टीचा राग येतो. थांब अरे खर्च करतोय काय तू? मग. कर मग आता काय. पटतं का तुला हे? पटतं? आता काय बोलू मी पण. हे मामा पण असला फोन पण उचली ना. हे बघितलं का तू मामा? अरे पण मी काय म्हणते. ए आता नाही तो ऐकणार मी. अहो काय असून तो राडा आता. हॅलो, हा बोल. कुठे आहे मामा? हे काय इथं पडवीत बसलोय. काय पटतं बिटतं का नाही तुम्हाला हे? का काय झालंय? अच्छा, गुड्डीला किती वेळा विचारत नाही लग्नासाठी? तू परत इकडे आला वय? मग का कुठे आहे तू? मी आता ती रानात आलो, ती इरी पैसे होत तेव्हा विचारलं तिला. परत ती नाहीच म्हणते डायरेक्ट. आता म्हणते मी चालली शहरात. अरे मग नाही म्हणल्यावर गप निघून जायचं आणि तू काय डोकं घात बसला तिथं? नाही नाही, काय असं मला आज उत्तरच पाहिजे. त्या उत्तर काय तुझं? थांब तिथं आलो मी, थांब. हे बघितलं का? कंस मामा हे पण. काय कंस मामा आहे? तुला सांगितलं नंतर सांगते म्हणून मी कशाला लोक त्यांना सांगत होते. नाही नाही, काय होईल ते आज राडाच होईल. बघ आता तुला कसं वाटेल ते, परत ते बोलतील तुला बाबा. मग तू मला फक्त पण माझ्या बोलू बाजून नको. राहा. मीच अजून विचार केलेला आहे. मी नाही काय आता तुझ्या नाही, बाजून मला राहू? माहिती तो माझ्या हाच म्हणा डायरेक्ट. आता तो आला मामा. काय रे? काय म्हणजे हा? काय तो तुम्हाला पट्ट बिट्ट का नाही रे जरा काहीतरी? अरे पण तिला तू पटत नाही, त्याला मी काय करू? नाही तिला पटते ती मामाच हे करते. नाही मला काय असं नाही, मी अजून विचार नाही केलेला. मी सांगितलंय त्याला. अरे तिने तुझ्याबद्दल विचार सुद्धा नाही केलेला. हे बघ तुला एक सांगतोय मी, अजिबात आहे ना हिच्या माग माग परत यायचं नाही. आणि तुला पोरगी देणार सुद्धा नाही मी. एक काम करा, नाही द्यायची ना देऊ नका. एक काम करा, ते माया आईचा हिस्सा आहे ना, की माया आईच्या हिस्सा देतो तुम्ही. तिकडे निघा, लगेच निघा इथून माझ्या वावरातून. कुठे आहेत ते कागद? आता मला विचारायचं नाही तुम्हाला. कागद कुठे ते सांगा फक्त. कागद असतील ना घरी, पण कशाला कागद लागतात आणि तुला? मग माझ्या आईचा हिस्सा पाहिजे मला आताच. एक तर हा म्हणा, नाही तर मग कागद ही माया लिहून द्या डायरेक्ट. नाही नाही, हा म्हणा म्हणजे मग नाही म्हणलोय का आम्ही? काय लागा माझे बुवा, तुम्हाला काय पाहिजे राव थोडं तरी. मी काय म्हणलं, तिने विचार सुद्धा केला नाही अजून. म्हणजे नाही म्हणले असं तर अर्थ होत नाही ना तिचा. पुढं मागे विचार करेन ती, विचार करून हो म्हणन, आहे की नाही? का मी म्हातारा झाल्यावर हे बघा म्हातारं झाल्यावर का होईना, पोरगी तुम्हालाच दिली म्हणजे झालं ना. हे तुमचं असलं मग तू ते काय असं ते आज तुम्ही दोघं ठरवा आणि मला सांगा मग. हा सांगतो नक्की, काळजी करू नका. तुम्हाला पोरगी दिलीच म्हणून समजा. वाट बघा, वाट बघा आता लग्नाची. मी वाटच बघतोय. हा हा, बघितलं ना आता समोर. ठीक आहे ठीक आहे. हा. आणि मग पोरग म्हणजे काय तुला साधं वाटलं व्हय? विचार नाही केला? अगे विचार करून टाकायचा. असलं 2 पायाचं पोरग भेटन का आपल्याला परत कधी? खरंय. जाऊ का मग मी आता? हा चालतंय चालतंय. तुमचा काय ते निर्णय बघा आणि मला सांगा. हा, नाही तर कागद माझ्या ही करायची डायरेक्ट माझ्या घरी आणून द्यायचे. कशाला कागद लागते ते? अहो आपल्या आपल्याच वाटणी होत असते का कुठं? जे आहे तुमचंच आहे. आहे ना? हा. हा ठीक आहे बघा. कसं करायचं काय याचं? अहो तात्या, त्याचं माझं काही जुळतं का तरी? कशाला कशाला म्हणजे? अगं वाईट काय आहे त्याच्यात? बाई नाही म्हणून सांगा. नाही म्हणून सांगा म्हणजे माझी 10 एकर जमीन जाईल त्याला वाटणी मागितल्या. हो मला तर तू थोडा पण पटत नाही बाबा.
अगे मी काय म्हणतोय पण थोडं फार शिकलंय ते 10वी नापास का होईना आणि आहे आता दिसाय थोडं इतर असलं म्हणून काय झालं पोरग तर व्यसन बिसनं काय नाही त्याला आणि आपल्याच घरातलं पोरग आहे त्याला काय मी तर म्हणतोय सरळ हो म्हणून टाक अगं काय 20 एकराची मालकी होशील तू हा बघ मला आता थोडा विचार करावा लागेल. विचार काय करायचा आहे आणि तसं बी तुला एक सांगतो मी आज ना उद्या लग्न करायचंच आहे पोरगा चांगला असला म्हणजे झालं आता हा लय चांगला नाही पण लय याडा बी नाही ना बरं बघा मग आता तुम्हाला कसं वाटेल तसं. चालतंय बघू आपण विचार करू पण मला वाटते हो म्हणूनच टाकतो त्याला नाही तर लेट डोकं काही ते माझे कसं असतं माहिती का गुळावर जसा मुंगळा बसलेला असतो म्हशीच्या बोकांडी बगाळा बसलेला असतो तसं लहानपणापासून हे बोकांडीच बसलाय ग माझ्या मी तर म्हणते करूनच टाक लग्न चांगला घरी आहे ना गडी म्हणून आजबाईलाच घेतो याला हा बरं जाऊ दे मग तुम्ही म्हणल्या ना करते मग करतेस मग. हा चांगलं माती जाईपर्यंत तोंडात काम केलं ना त्यांनी मग कळन त्याला चल बरं चला. हा